ऋत्विकचं हसणं 2 मिनिटात रडण्यात झालं तब्दील, कारण भाऊच्या गाडीने भर रस्त्यावर दिला धोका. तर राम राम मंडळी, ऋत्विक जयला घेऊन चाललेला चाकणला. तर म्हणलं भावानं चाकणला चाललेत तर मला पण भोसरीत सोडा. तर पुढे आल्यानंतर पहिला ब्रेक घेतो, कारण जयला येतो घरनं कॉल झाल्यावर सगळे जातो डायरेक्ट लांडेवाडीत, आणि इथे येतो आपक भाई मला घ्यायला. त्या पोरानं करतो बाय बाय आणि रोजच्या प्रमाणे जातो सोहेल भाऊच्या बिल्डिंग खाली. रोज प्रमाणे बिल्डिंग खाली आल्यावर सोहेल भाऊ थांबवणार नाही असं होणारच नाही. तर भाऊला कसं बस फोन लावून परेशान करून घेतो, लवकर बोलून गाडी घेतो आणि डायरेक्ट जातो सर्कलला. आता तुम्ही म्हणाले सर्कल काय, तर सर्कल हे भोसरीमध्ये लय फेमस आहे, आणि भोसरीतलं कोण सर्कलला जात असेल तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा. आपक पोच कसे द्यायचे सोहेलला सांगतो आणि पटापट शूट करून घेतो. शूट झाल्यावर आम्हाला लागती भूक, मग जातो वडापाव खायला. टपरी येऊन वडापाव खातो, परत सर्कलला जाऊन मस्त आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर पोरानं करतो फोन, तर पोरांची गाडी पडलेली इथं भर चौकात बंद. सोहेल भाई गॅरेज वाल्यासारखं थोडंसं डोकं लावून गाडी करतो चालू, तर ऋतिक लागतो हसायला, आणि ह्याचं हसणं 2 मिनिटात झालं रडण्यात तब्दील, कारण पुढे जाऊन परत गाडी झाली बंद.